त्यांनी कामात देव सांगितलेलं आहे आणि त्यांच्याच ह्या पावनभूमीमध्ये अरण तीर्थक्षेत्रामध्ये ही आपली आंब्याची बाग आहे. आज आपल्या ह्या बागेची सुरुवात डिसेंबर 18मध्ये केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2000 झाडं सुरुवातीला लावलीत. 14x6 वरचं हे नियोजन आहे आणि मग पुन्हा दरवर्षी आम्ही एक एक प्लॉट वाढवत गेलो आहे. आज 11,000 झाडांची आंब्याची बाग आहे. 18 व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये 2 व्हरायटी आपण डेव्हलप केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 आंब्याची पेटंट मिळालेली आहेत आणि बाकीचे आंबे खूप वेगवेगळ्या राज्यातून आपण हे व्हरायटी एकत्र केलेले आहेत. उत्तर भारतातले आहेत, गुजरातचे आहे, मध्य प्रदेशचे आहे, गोव्याचे आहे, कर्नाटकमधले आहेत आणि आपल्या भागातला सगळ्यात चांगला केशर आपण म्हणू, दुसरा जो आहे तो हापूस आपण म्हणू. अशा पद्धतीचं हे केलेलं सगळं काम आहे. आणि आज आपल्या ह्या पुण्यभूमीमध्ये जे सावता महाराजांचे वंशज म्हणा किंवा वारसदार म्हणा, त्यांचा वसा घेऊन चाललेले हे नेहरकर फॅमिली आहे. सावता महाराजांनीही त्यावेळेला 12व्या शतकात कामात देव सांगितलं आहे. ही मंडळी कामात देव मानणारी सगळी मंडळी आहेत आणि आज ते आपल्या बागेला भेट द्यायसाठी आलेत. पुणे त्यांचं आत्ताचं सध्याचं राहायचं ठिकाण आहे. पाथर्डी त्यांचं मूळ गाव आहे आणि जमीन त्यांनी करमाळ्याच्या जवळ रायगावला घेतलेली आहे. सर, आपण 2-2.5 तास आपण 8ला आपल्या ह्या बागेत आलात. आता जवळजवळ 9:30-10 वाजत आलेत. खूप व्यस्त आपला प्रोग्राम आहे. खूप गडबडीचं आपलं जे काम आहे ते आहे. आज आपण हे 2-2.5 तास आपल्या बागेत फिरतो. काय वाटलं नेमकं सर? खरं म्हणजे दत्तात्रय घाडगे सर आमचे श्रद्धास्थान म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि शेतकऱ्यांचा तारणहार आणि ज्या पद्धतीने तुम्ही ज्या उक्तीने हे सगळं काही करताय, येस सर. सावता महाराजांची उपमा येस. आणि या पवित्र ठिकाणी आम्ही आता आहोत. येस. खरोखर सकाळी आज आम्ही दोघांनी स्नान पण केलेलं नाही, कारण एवढं अर्जंट घरी जायचं होतं. गेले 8 ते 15 दिवस झाले मी देश विदेशात फिरतोय. त्याच्यानंतर इंडियात आल्यानंतर सुद्धा येस सर. वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास आमचा चालू आहे. तर घरी बच्चे कंपनी खूप वेगळ्या पद्धतीने यावेळेला आम्हाला इमोशनल करतात आणि म्हणून आज आम्ही पहाटे जायचं घरी ठरवलं होतं. बरोबर. तरी सुद्धा तुमच्या भेटीचा मोह आम्हाला सुद्धा साक्षात परमपिता परमेश्वर विठ्ठलाप्रमाणे आवरला नाही. म्हणून आम्ही कदाचित सावता महाराजांची भेट घ्यायला या विरंगुळा फार्म हाऊसमध्ये आता आहोत. या सर्व शेतातील झाडांवरती तुमचं असलेलं प्रेम, आमचा मूड तुम्हाला चांगला समजला आहे की आमचा मूड तेवढा नाही आहे सगळं काही एन्जॉय करण्याचा. तरीसुद्धा तुमचं शेतीप्रती, शेतकऱ्यांप्रती, या झाडांप्रती असलेलं प्रेम ते वारंवार आम्हाला रिटर्न खेचून आणतं आहे. आणि खरोखर सर तुमच्याकडून भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की लोक बऱ्याच वेळा 50-60 वर्ष वय झालं की स्वतःला रिटायर समजतात आणि तुम्ही हे सगळं रिस्टार्ट केलं आहे. मॅडमनं सुद्धा मनोमन धन्यवाद द्यावेशी वाटतात की एवढं जबरदस्त अडचणीमध्ये तुमच्यासोबत रात्रीचा दिवस करून त्या झुंज देत आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुमच्या येणारा काळ काय असू शकतो हे कुठल्या ज्योतिषाने आता सांगायची गरज नाही की मी सगळं डोळ्यांनी पाहिलं. गेले 2.5 घंटे झाले. सर नक्की तुमच्यासारख्या दैदिप्यमान विचाराच्या शेतकऱ्यांना आमच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि तुमच्याकडे पाहून या भारतातल्या लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो आणि लाखो शेतकऱ्यांनी तुमचा आदर्श घ्यावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो सर. धन्यवाद सर. मॅडम 2 मिनिटं आपण जरा. गुड मॉर्निंग. आज आम्ही सरांच्या बागेमध्ये 2.5 तासापासून फिरतोय. तर जी नाव आंब्याची फक्त केशर आणि हापूस माहीत होती, पण इथं आल्यानंतर सरांनी जी काही त्यांनी रोपांची लागवड केली बघा, सगळे नवीन नाव ऐकायला भेटत आहेत आणि जबरदस्त आंबे आहेत. आणि 100% जो काही आम्ही उन्हाळ्यामध्ये मार्च-एप्रिलमध्ये येणार आहेत, 100% आम्ही ह्या आंब्याचा खाण्याचा एन्जॉय करायला येणार आहेत. कारण हे आंब्याचे फक्त आता मोहोर आणि कैरी पाहिली तर आत्ताच तोंडाला पाणी येत आहे. तर जबरदस्त असा बाग आहे. प्रत्येक व्यक्तीने अशी व्हिजिट करावं आणि प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असलं पाहिजे, आपण असं काहीतरी करून दाखवलं पाहिजे. अगदी बरोबर. एकीकडे महाराष्ट्रातला, येस मॅडम, एकीकडे महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय, तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चाललाय. आपण काय सांगाल शेतकऱ्यांना? नक्की मी सांगेल, जो आपण जे स्मार्ट वर्क करतोय, नोकर म्हणून करतोय, पण नोकर हा आयुष्य कमी करण्याचं काम आहे. शेतकरी हा फुलपाखरासारखं आयुष्य जगतोय, कारण त्याला स्वच्छंदी जगण्याचा आणि ह्या निसर्गरम्य वातावरणात वाढलं की आयुष्य पण वाढतंय. आणि जो काही म्हणजे म्हणतोय मला नोकरी पाहिजे, मी चाकरी करतोय, असं नाही, त्याने आयुष्य आपलं कमी होतंय. म्हणून प्रत्येक व्यक्तीने नोकरीसारखी तुम्ही
शेती म्हणून करा तर जबरदस्त तुमचं आयुष्य बदलेल, कारण हे आपल्या हातामधलं आहे. नोकरी ही दुसऱ्यांच्या ताब्यात जाते आणि शेतकरी हा स्वतःचा राजा माणूस राहतो. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःची शेती काय असेल तर सरांचा 100% तुम्ही सक्सेस येस येस मॅडम, आपण आलात, आमच्या बागेला भेट दिली. आज आपली बाग फ्लॉवरिंग स्टेजला आहे, ते सेटिंग स्टेजला आहे. 15 मार्चनंतर आम्ही कदाचित आमचा आंबा मार्केटला आणतो आहे. पहिली पेटी आम्ही आपल्यालाही पाठवू, पण त्याच्यापेक्षा सगळे कुटुंबीय आपण आमच्या बागेतला आंब्याचे स्वाद घ्यायला या, एवढीच अपेक्षा. धन्यवाद. थँक्यू.